आणि आता नांदेडमध्ये कसा फियास्को सुरू आहे बघा। निवडणूक आयोगानं बीएलओंना घरोघरी जात मतदारांची पडताळणी करा अशा सूचना दिल्यात। नांदेडमध्ये मात्र सत्ताधारी पक्षाचे लोक हे कॅम्प लावत बीएलओला जागेवरती बसवून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। कॅम्पच्या नावावरती मतदारांची नावं बदल करणे आणि नाव वगळून टाकणे अशी प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आता SIR चे कॅम्प आयोजित करून या बीएलओंना कुठेही न फिरू देता स्वतःच्या कॅम्प मध्ये जबरदस्ती बसवलं जातंय आणि तिथेच मतदार याद्या अपडेट केल्या जात आहेत आणि या विभागातून त्या प्रभागामध्ये नावं टाकल्या जात आहेत, फिरवल्या जात आहेत आणि वगळल्या जात आहेत। ही प्रक्रिया सध्या नांदेडमध्ये सुरुवात आहे आणि हे करणारे सत्ताधारी पक्षाचे कॅम्प आहेत। त्यामुळं SIR ची प्रक्रिया जशी इतर राज्यामध्ये अपारदर्शक झाली तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपारदर्शक होते आणि यामुळे अनेकांचा मतदानाचा हक्क निघून जाण्याचे प्रश्नचिन्ह सध्याला निर्माण झालेले आहेत। दुसरीकडे भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मात्र सोयीस्कर भूमिका मांडली आहे। बीएलओ घरोघरी जाऊन काम करतात, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा मतदारांच्या उपलब्धतेमुळे जर ते शक्य होत नसेल तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं कॅम्प लावले जात आहेत असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी या भलत्या सलत्या कामाचं समर्थन केलंय। आपल्या इथे SIR जी मोहीम आहे सरकारची, मोहिमेत असं सांगितलंय घरोघरी जाऊन बीएलओ, तर आपल्या इथे तसं होत नाही। घरोघरी करावं, ज्यांना घरी कधी जमत नाही त्याला कॅम्प लावले का राजकीय पक्षांनी आपापल्या प्रयत्न करतायत, दोन्ही झालं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।